आज अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. आता बिर्याणी म्हटलं की जरा टेन्शन येतं. कशी बनवायची, काय मसाले लागतील, पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे त्याच मसाल्यात आपल्या मसाल्याच्या डब्यात जेवढे मसाले असतात ना, अगदी तेवढ्याच मसाल्यात आपण मस्त अशी चमचमीत हॉटेल स्टाईल व्हेज बिर्याणी आपण बनवणार. तर इथे मी घेतलंय 2 चमचे दही. तर दह्याचं प्रमाण मी 2 चमचे घेतलंय. तुम्ही अर्धा वाटी घेतलं तरी चालेल. 1 चमचा धणे पावडर घ्यायचं, थोडीशी हळद घ्यायची, लाल तिखट घ्यायचं. नंतर त्यात मी घातलंय थोडंसं गरम मसाला आणि 2 ते 3 चमचे त्यात आपण घालायचं बिर्याणी मसाला. तर बिर्याणी मसाला जो तुमच्या घरात असेल तो तुम्ही घ्या. नंतर त्यात मी घेतलंय अर्धा चमचा जिरं. आता हे सर्व मसाले दह्यामध्ये आपण मिक्स करायचे. तर मी 2 चमचे दही घेतलंय. दह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं अर्धा वाटी घेतलं तरी चालेल. मला फारसं दही आवडत नाही म्हणून मी थोडं कमी घेतलं. तर दह्यात आपण हे सर्व मसाले अगदी सुरुवातीला मिक्स करून घेऊया. नंतर यात मी घातलंय गाजर, नंतर घालायचे हिरवे वाटाणे, नंतर आपण त्यात घालायचे फुलकोबी, ते थोडेसे तुकडे केलेत ते घालायचे. बीन्स घेतली आहे मी, नंतर त्यात घालायचे 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडासा आपण यात घालायचा पुदिना. नंतर मी एक बटाटा यात घातला आणि एक कांदा फ्राय करून तो घातला यात. आता तो व्हिडिओ आला नाही, पण मी यात एक बटाटा आणि एक कांदा तळून घेतलाय, ते यात ऍड केलेलं आहे. तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता हे भांडं जरा छोटं पडतंय, पण काही हरकत नाही. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला भाज्यांना सगळीकडे व्यवस्थित कोट होईल. तर आपण हे फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशा भाज्या आपल्या मॅरिनेट करायच्या. इथे बघा, भाज्या अगदी मस्त व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत. मसाला सगळीकडे व्यवस्थित लागलेला आहे आणि अशा मॅरिनेट केलेल्या भाज्या आपण एक 10 मिनिट आपण बाजूला ठेवूया. तर गॅसवर मी ठेवलं एक पॅन, त्यात घातलंय तेल. तेल गरम झालं की त्यात घालायची एक मसाला वेलची, एक चक्री फूल घालायचं, एक तेजपान घालायचं, एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा, 2-3 लवंग घ्यायचे आणि एक अर्धा छोटा चमचा आपण 6 जिरं घ्यायचं. जिरं मात्र 6 जिरं घ्यायचं, हलकंसं आपण हे परतून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं आपण एक कांदा. कांदा हलकासा गुलाबी रंगावर परतायचा. खूप त्याला डार्क रंग येऊ द्यायचा आणि हलकासा गुलाबी रंगावर आपण परतून घेऊया. नंतर आपण यात घालायचं आलं लसणाची पेस्ट. तर आलं लसणाची पेस्ट ही थोडीशी आपण जास्त घ्यायची, कारण यानेच आपल्या बिर्याणीला अगदी मस्त अशी चव येणार आहे. तर 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, ती पण आपण मिक्स करून घ्यायची. 2-1 मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जाईल. नंतर आपण यात घालायच्या भाज्या. ज्या भाज्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या होत्या ना, त्या भाज्या आपण यात घालायच्या आणि सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. आता गॅस वाढवायची किंवा मीडियम ठेवायची, गॅस कमी ठेवायची नाही. मिक्स केल्यानंतर या भाज्या 3 ते 4 मिनिट आपण मस्त अशा परतून घ्यायच्या. फिरवत राहायचं आणि भाज्या आपण ह्या 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं. यात मीठ मी घातलेले. सुरुवातीला मीठ घालायचं नाही, कारण भाज्यांचा थोडासा क्रंच असतो ना, तो आपल्याला हवाय. भाज्या अगदी नरम व्हायला नको, म्हणून मी मीठ घातलेले नाहीये. 3 ते 4 मिनिट आपण ह्या भाज्या अशा परतून घेऊया सुरुवातीला. नंतर आपण यावर ठेवायचं झाकण. झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट ह्या भाज्या आपण थोड्या शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं. नंतर आपण यात मीठ घालायचं. मीठ अगदी शेवटी घालायचं, सुरुवातीला घालायचं नाही. आता मीठ घातल्यानंतर परत 2-1 मिनिट आपण ह्या भाज्या परतून घेऊया मसाल्यात, तेलात, म्हणजे भाज्या ना आपल्या थोड्याशा मस्त अशा थोड्याशा क्रंची राहतील, अगदी नरम होतील नाही आणि नरम अगदी करायच्या नाही. तर 2-1 मिनिट ह्या भाज्या मी मस्त अशा परतून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण यात घालायचं थोडंसं, म्हणजे मी 2 चमचे मी मलाई घेतली आहे. मलाई नसेल क्रीम घेतलं तरी चालेल किंवा मलाई घेतलं तरी चालेल, पण मलाई आपल्या घरात असतेच. त्यामुळे अशी हे 2 चमचे मलाई घ्यायची, ती सुद्धा यात ऍड करायची आणि फिरवून घ्यायचं एखादी मिनिटाकरता. नंतर त्यात मी घातलंय तळलेलं पनीर. तर पनीर मी आधीच तळून ठेवलेलं होतं. काही तयारी आधीच केली की बरं असतं, म्हणजे आपल्याला घाई होत नाही. तर पनीर घालून सुद्धा आपण हे मिक्स करून घ्यायचं. नंतर मी यात घातलाय तळलेला कांदा. तर थोडासा तळलेला आपण यात कांदा घालायचा. नंतर थोडीशी आपण यात घालायची कोथिंबीर, थोडासा आपण यात घालायचा पुदिना. नंतर आपण यात घालायचं भात. तर भात मी आधीच शिजवून घेतला होता. 1-1.5 वाटी भात मी शिजवलेला होता. तर आता हा भात इथे यावर मस्त असा पसरून घ्यायचा. आता हे बासमती तांदूळ आहे, तुमच्याकडे जे असतील ते घेतले तरी चालेल. बिर्याणी अगदी मस्त होणारच, कुठलाही तांदूळ घ्या. वरनं मस्त असा तळलेला कांदा घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, पुदिना असेल तर तो पण तुम्ही यात ऍड करू शकता. तळलेले पनीर घातले मी त्यात आणि वरनं थोडंसं आपण
तूप घालायचं, म्हणजे आपली ही बिर्याणी ना मस्त अशी सुटसुटीत मोकळी होईल. थोडंसं कडेने तूप घालायचं आणि नंतर आपण यात घालायचं कलर, फूड कलर. याने सुद्धा मस्त आपल्या बिर्याणीला अगदी रेस्टॉरंट स्टाईल, हॉटेल स्टाईल छान असा रंग येतो. तर आता ही कमी गॅसवर 12 ते 15 मिनिट आपण मस्त असं कमी गॅसवर होऊ देऊया. 12 ते 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि तुम्ही बिर्याणी बघा काय मस्त झाली आहे ना. आणि भात बघा याचा एक एक शीत असा मोकळा झालाय, चवीला अगदी मस्त झाली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी बनवायची सांगितलेली आहे. आता टेन्शन घ्यायचं नाही की बाबा बिर्याणी कशी बनवणार, मस्त झाली. आणि कधी आता जे नॉनव्हेज खात नाही त्यांना जर असं काही बिर्याणी खायची इच्छा झाली तर अशी ही व्हेज बिर्याणी तुम्ही नक्की बनवा. बनवायला सोपी आहे, अगदी आहे त्याच घरातल्या मसाल्यात आपण बनवलेली आहे. वेगळे काही मसाले आपण विकत आणले, खूप काही तामझाम करायचं गरज नाही, आहे त्याच याच्यात मस्त आपली ही व्हेज बिर्याणी होते. एखाद्या संडेला वेगळं काही करून खायची इच्छा झाली तर अशी ही बिर्याणी बनवा, मस्त होते. बिलकुल हॉटेल स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल होते. प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जाऊन खायची पण गरज नाही. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.